चांगला लेखक असणं आणि चांगला दिग्दर्शक असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला असं वाटतं की ह्या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी त्याच तोडीचा दिग्दर्शक हवा. आणि मला तो स्पार्क आहे ना, तो स्पार्क समीर मध्ये दिसतोय. खूप मस्त गोष्ट आहे आणि तुम्ही सुद्धा ती खूप छान सांगितली. थँक्यू. पण विंदाजोबा, मला एक सांगा, आपल्या आयुष्यात जी गोष्ट किंवा व्यक्ती अढळ किंवा कायमस्वरूपी आहे तिला आपण आपल्या आयुष्यातील ध्रुवतारा म्हणू शकतो का? हो, नक्कीच म्हणू शकतो. कारण ध्रुवतारा हे प्रेमाचं, तपस्येचं आणि कष्टाचं, निर्धाराचं प्रतीक आहे. पण काय ग, तुला अचानक ध्रुवतारा कसा काय आठवला? हो, नाही, काही नाही. आमच्या नाटकातील एका डायलॉग मध्ये त्याचा रेफरन्स होता म्हणून विचारलं. अच्छा. आणि डायलॉग्स पाठ करायचे आहेत ना? हो, नाटकातले डायलॉग पाठ केलेच पाहिजेत, पण ते जेवल्यानंतर. चला चला. हे काय, अजून पोळी तशीच आहे, भाजी खाल्ली नाहीये आणि हे हातात घेऊन काय बसलाय? स्क्रिप्ट आहे नाटकाचं. हो, पण स्क्रिप्ट जेवणापेक्षा जास्त महत्वाचं आहे का? हो. अजिबात नाही. तू ती म्हण ऐकलीस का? जान है तो जहा है. अरे, तब्येत महत्वाची आहे आणि तब्येत व्यवस्थित कशी राहील तर तू नीट जेवलास तर. त्यामुळे ते स्क्रिप्ट बाजूला ठेव आणि जेवणाकडे नीट लक्ष दे. हो ग आई, लक्ष आहे माझं. मना, अरे वेळेवर जेवलं पाहिजे, भरपूर जेवलं पाहिजे या वयात. माहितीये. माहितीये ना? मग चल पटकन ह्या 2 गरम गरम पोळ्या खाऊन घे. काय म्हणजे काय एकच पोळी खायची आहे मी? ऍक्च्युली ती पण नाही खायची. हा, रात्री जेवायच्या ऐवजी ना तुम्ही फक्त सूप प्यायला हवं. पण तुम्ही एखाद्या लहान हट्टी मुलासारखे आहात ना, सो मी थोडा भात आणि एक पोळी अलाव केली, कळलं? आणि विंदाजोबा, तुम्ही बहुतेक हल्ली नीट लक्ष ठेवत नाही. आता खाण्याच्या बाबतीत माझं कोणी ऐकतंय का? हो विंदा काका, कशाला उगाच गनिमाला सामील होताय तुम्ही? हो, ताई, बाबा तुला गनिम म्हणाले? मी नसता ऐकून घेतलं. ए गपरे विकी, मी शांतपणे जेवतोय, बघवत नाही का रे तुला? का उगाच तेल ओततोय? बाबा, कोणाला इथे तेल वगैरे होत्याची काही एक गरज नाही. मी तुमचीच मुलगी आणि तुम्हाला चांगलीच ओळखून आहे. आणि तेलकट पदार्थ याबद्दलची तुमची जी स्पेशल आवड आहे ना, ती सुद्धा ओळखून आहे. अगं वैदू, मी तुझा बाप आहे की शत्रू? का छळतेस मला खाण्यावरून तू असं? कारण तुम्ही माझ्या आयुष्यातले ध्रुवतारा आहात. काय? ध्रुवतारा? हो, बाबा माझे ध्रुवतारा आहेत. अरे वा बाळा, मला सांग, हा ध्रुवतारा तुला कुठून आठवला अचानक? बाबा, ऍक्च्युली आमच्या कॉलेजमधल्या नाटकात एक डायलॉग आहे, त्या ध्रुवताऱ्याचा रेफरन्स आहे. अरे वा, म्हणजे नाटकात नुसतं मनोरंजन नव्हतं, काहीतरी शिकायला मिळतंय. ऐकून फार बरं वाटलं. कुठल्या तरी हुशार किंवा संस्कारी माणसानं लिहिलेलं असणार आहे नाटक, नाही का? हे मात्र खरं. तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा ना कॉलेजमध्ये असताना मी एका पौराणिक नाटकात काम केलं होतं. हो, म्हणजे शेला, सोन्याचे दागिने, टोप, दाढी मिशा, त्याच्यावर मुकुट, असा सगळा सरंजाम. कुठल्या ना कुठल्या कारणाने आम्हाला स्टेजवर रंगीत तालीमच मिळाली नाही. डायरेक्ट शो. मी सगळं ते घालून घेतली एंट्री. मला सुरुवातीला असे पहिल्या रंगातले काही प्रेक्षक दिसत होते. हळूहळू अंधाराला नजर सरावली आणि सगळं प्रेक्षागृह दिसायला लागलं. मला जाम माझ्या हातापायातलं त्राणच गेलं. मला काही शब्दच फुटेना, मला काही बोलता येईना. एक्झिट घेतली. उरलेल्यांनी नाटक पूर्ण केलं कसं तरी. बापरे, काय सांगताय काय बाबा? माझा तर विश्वासच बसत नाही. अरे हो रे,
नाटक एवढं सोपं नसतं विक्या. नाटकाला सगळ्यात महत्वाचं असतं स्टेज फिअर घालवणं, नाही तर मग भल्या भल्यांची मायासारखी अवस्था होते. पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची असते ना ती म्हणजे तालीम. यस. बिंदास बोला, टेन्शन नको घेऊस. आणि एनिवे तुझा लकी ड्रेस आहे. ओके चल चो. रेडी. आकाशातल्या पिठूर चांदण्यात अनेक तारे उगवतात, येतात जातात, पण सॉरी ते पुढचं काय होतं? माझ्या आयुष्यात हा माझ्या हा तूच लिहिलेस ना? नाही सॉरी. रेडी. आकाशातल्या पिठूर चांदण्यात अनेक तारे उगवतात, येत काय चाललंय? सॉरी मी करतो आय एम सॉरी. रेडी. आकाशातल्या पिठूर चांदण्यात अनेक तारे उगवतात, जातात, ये जा करतात. अरे ये जा करायला तो काय ट्रॅफिक आहे का? ट्रॅफिक आहे का? नाही, मग तारे. मग तारे कुठे असा करतात? समीर चिल 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 चिल. मानस यू ओके? काय होतं? माहित नाही. मला माहितीये ना, हा आयुष्यात कधी ऍक्टर होणार नाही. मला याच्यावरती वेळ फुकट घालवायचाच नाहीये. मी त्याला रिजेक्ट करतोय. मानस, यू आर रिजेक्टेड. समीर मी म्हटलं होतं, मी सांगितलं होतं त्याला नाही जमणार ऍक्टिंग. अरे ऍक्टिंग म्हणजे काय अंघोळ आहे का? कोणी येऊन उभं राहावं, डायलॉगचा नळ सोडावा आणि झाली आपली आपोआप. पण नाही, आपल्या ग्रुपच्या बाहेरून कोणीतरी पोरगा येणार आणि आपण त्याला डायरेक्ट लीड रोल देणार, ते पण हा सॅम जिवंत असताना. नाही बरोबर आहे तुझं म्हणणं. अरे एक वाक्य नाही फुटलं त्या मानसच्या तोंडून. मग काय यार. आणि मला माहित होतं रे, त्या वैदेहीला ना त्याच्या बाबतीत का कॉन्फिडन्स आहे काय माहिती. काय तर म्हणे ऑडिशन घ्या. बघितलं ना ऑडिशन मध्ये काय डेल्या वाटल्या ते. मी काय आता दिग्दर्शक म्हणून एक लाईन पाठ करून घेऊ का त्याच्याकडनं? नाहीतर काय. मग परफॉर्मन्स कधी काढून घेऊ? छान चिडलाय. मग काय बरोबरच आहे त्याचं. मानस नसला पोपट केला ना त्याचा पण आणि तुझा पण. चिल होऊ शकतं असं. इट्स ओके. चिल. सांग ना माझं काय चुकलं? नाही म्हणजे मी दिग्दर्शन आणि मेन रोल दोन्ही का करू नये? अरे ते सोपं आहे. आय कॅन डू दॅट. दिग्दर्शक म्हणून काय आता दगडांकडून अभिनय करून घेऊ मी? साहजिकच आहे ग समीरचं रागवणं. बघितलं ना कसं चिडून निघून गेला. हो ग. नाही आणि मला सांग ह्यात समीरचं काय चुकलं? एक्झॅक्टली माय पॉइंट. त्याचं काहीच चुकलं नाही. समीर इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिरेक्टर. व्हेरी सेन्सिटिव्ह. हो ग. ना म्हणजे आता त्याच्या काही अपेक्षा असतीलच ना त्याच्या ऍक्टर्स कडून. समजा ते पूर्ण झालं नाही तर थोडा त्रास होणारच ना. वी शुड अंडरस्टँड ना. आणि तुला एक सांगू काय ग काय? मला ना समीर डिरेक्टर म्हणून प्रचंड आवडतो. ही इज व्हेरी फॅब. ही इज रिअली फॅब. म्हणजे मला ना असा कॉन्फिडन्स आहे की त्याच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे त्यांनी गाईड केलं ना तर दगडाचाही हिरा बनू शकतो. काय सांगतेस काय? खरंच? अगं मग मी खरं तेच सांगते. सिरियसली सांगते मी. आणि म्हणूनच मी त्याला सांगणार आहे की तो मानस आहे ना, हा त्याला आणखी एक चान्स देऊन बघ ना. ह्या मुलात पोटेन्शियल आहे ग. आता साक्षात समीर सारखा दिग्दर्शक असेल तर घाबरणारच ना ग समोरचा. थोडी भीती तर वाटणारच. वैदू अगं पण म्हणजे मी काय म्हणते की
समीरनं मानसला का चान्स द्यावा? का देईल तो चान्स? खरं सांगू तुला त्याने तसं केलं ना तर ते मला आवडेल. आणि समीर इज अ व्हेरी नाईस गाय. बरं चल, मला असं वाटतं तू आता कॅन्टीन मध्ये असेल, लगेच जाऊयात आणि त्याच्याशी बोलूया. हो हा, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. गाईस कॅन्टीन फास्ट. मानस काय होतं ते? हा काय झालं तुला तिकडे? सांगशील का आता? माहित नाही. माहित नाही. हे काय उत्तर आहे यार? हेच उत्तर आहे. मला खरंच नाही माहित मला काय आलं. मानस हे बघ, अरे ते तुझं नाटक आहे, अरे तू लिहिलंयस ते. मला सांग नक्की काय घडलं तिकडे स्टेजवर? मला खरंच माहित नाही यार. अमित, मला सगळे डायलॉग्स माहिती होते, पाठ होते. मी माझं बेस्ट द्यायला गेलो होतो स्टेजवर. तुला काय वाटतं मला वैदेही बरोबर काम करण्यात इंटरेस्ट नाहीये? आणि हे नाटक मी आम्हा दोघांसाठी लिहिलं होतं, माहितीये ना तुला. तुला आयडिया पण नसेल. कॅन यू बिलीव्ह दिस? माझंच नाटक असून, मीच लिहिलेलं असून मी माझ्या लाईन्स वाचत बसलो. आणि माझ्याच लाईन असं नाही, मी पूर्ण नाटक परत परत वाचत बसलो. ते वाचताना, विशेषतः तिचे आणि माझे सीन वाचताना, ते सीन माझ्या डोळ्यासमोर येत होते. आणि गंमत म्हणजे ती आणि मी ते ऍक्च्युअली जगतोय असं वाटत होतं. अरे मग तिकडे स्टेजवर काय घडलं नक्की? मला नाही माहिती यार. मला वाटलं माझंच नाटक असल्यामुळे मी इझिली करेन. मी कॉन्फिडेंटली गेलो होतो स्टेजवर. आणि जाईपर्यंत मला सगळे प्रसंग आणि सगळे डायलॉग तोंडपाठ होते, मी जगत असल्यासारखे. काय? अरे पण काय, तेच विचारतोय मी. हे म्हणजे वर्षभर खूप मेहनत करून, खूप अभ्यास करून, स्वतःच सेट केलेल्या पेपरमध्ये स्वतःच नापास झाल्यासारखं आहे. मी स्टेजवर गेलो, तुम्ही सगळे समोर बसला होता. समीर माझ्याकडे संशयाने बघत होता. मला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. मी समोर बघितलं, समोर मला ती दिसली, हसून डोळ्यांनी मला शुभेच्छा देत होती. काय सुंदर दिसत होती ती. काल रात्री मला नाटकातल्या प्रसंगात दिसत होती ना, त्यापेक्षाही सुंदर. मग माझं मन नाटकातली ती आणि समोरची ती यामध्ये तुलना करायला लागली. मला नाटकातली ती आणि समोरची ती एवढंच दिसत होतं. बाकी तुम्ही सगळे, नाटक, कॉलेज, डायलॉग, ऑडिशन सगळं विसरलो मी. ती आणि फक्त ती. म्हणजे तू चक्क ब्लँक झालास? नाही, ब्लँक नाही झालं, रिकामा झालो. रिक्त नाही, मी रिक्त नाही झालो. माझं मन तिच्या विचारांनी ओसंडून गेलं. मग त्यात तुम्ही सगळे, कॉलेज, डायलॉग्स, ऑडिशन, यांना कुठून जागा देऊ? जे मनातच नाही ते डायलॉग ओठांवर आणू कुठून? ती समोर आली आणि माझे शब्दच गोठले. आली का रे? आली का? आली का? 5 मिनिटात 100 हेच विचारलं याने. तुला काय कळणार आहे? असा बसून बसून सर्कशीतला डोंबारी झालोय मी. अरे पण मग जरा नॉर्मल बैस ना. हे काय असं काय? नॉर्मल नॉर्मल. ए तुला नाही कळणार. क्रिएटिव्ह लोक, खासकर दिग्दर्शक, हे असंच काहीतरी विचित्र बसून विचार करतात. तुम नहीं समझोगे, तुम्हारा लेवल की बात नहीं है. तुला सांगितलंय तेवढं कर ना. सांगितलं तेवढं कर. हा
अलिका अलिका नाही काय होतंय अलिका पोच ठेव येते इथेच येते समीर कोणी बोलू नका, विचार करतो. डोक्यात एक सीन आला. डिरेक्टर सर, हो, तू आहेस का? बोल ना, बोल बोल बोल. तू तर बोलूच शकतेस. तू तर आपल्या एकांकिकेची हिरोईन आहेस. बोल, काय काम काढलंस? तुला मार्गदर्शन हवंय का कशाच्या बाबतीत? ऍक्च्युली कॅप्टन ऑफ द शिप म्हणून मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. आप हुकुम कीजिए हुजूर. नाही हुकुम वगैरे काही नाही, इट्स जस्ट अ रिक्वेस्ट. म्हणजे यू आर सच अ डिरेक्टर जो ना कोणाकडूनही काम काढून घेऊ शकतो. थोडक्यात ज्याचे दिग्दर्शन काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच परिस्पर्श ठरू शकतो. बोल ना, बोल बोल, थांबलीस का? मी काय म्हणत होते, तो माणूस आहे ना, माणूस, त्याला आणखी एक चान्स दे ना. अरे तुला बघून घाबरला असेल तो. म्हणजे असं मला वाटतं. आणि व्हॉट आय थिंक, ऍज अ डिरेक्टर तू रॉ टॅलेंटला चान्स द्यायला हवं. तुझं कर्तव्य आहे ते. म्हणजे आम्हाला असं वाटतं. व्हॉट डू थिंक? रॉ टॅलेंट. हा, रॉ टॅलेंट. रॉ टॅलेंट. या युअर राईट. रॉ टॅलेंट. वैदई, तू म्हणतेस म्हणून आणि रंगदेवतेच्या प्रती एक दिग्दर्शक म्हणून माझी असलेली जबाबदारी म्हणून मानसला अजून एक चान्स देऊया. ओके? तो इसी बात पे एक चाय हो जाए. घे बाई, गरम गरम चहा घे, म्हणजे बरं वाटेल तुला. थँक्यू ताई. आज किती महिन्यांनी असा आयता चहा प्यायला मिळालाय, त्यानीच अर्धी बरी झालीये मी. अगं आभार कसले मानतेस? मी काही परकी आहे का? तसं नाही ताई, पण आपल्याला असं आयतं आपण न शिजवलेलं आणि न बनवलेलं कधी खायला मिळतं का? म्हणजे हॉटेलचं सोडा, पण आपल्याच घरी असा योग कधी येतो का? आपल्याला आयतं मिळतं ना, ते फक्त माहेरी गेल्यावर, आईच्या हातचं. आणि म्हणूनच ना, माहेरच्या त्या 2च दिवसांची सुद्धा ओढ लागलेली असते. काहीच काम नाही, नुसता आराम करायचा. उशिरा उठायचं, स्वयंपाक नाही, डबा नाही, सकाळची धावपळ नाही. आराम करायचा आणि आईच्या हातचा गरमागरम फक्त खायचं. तुम्ही हा गरमागरम चहा दिलात ना, म्हणून आईची आठवण आली. म्हणून तुमचे आभार मानले. अगं त्यात काय एवढं? आपण बायका इतक्या खपतो राबतो, पण कोणाला काही किंमत आहे का त्याची? तुझं बरं आहे, आमचा अनिल तुझी अगदी राणीसारखी बडदास्त ठेवतो, बक्कळ पैसे कमवतो. तुला काय, तुला नुसते खर्च करायचे असतात. माझ्या मिलीचं नशीबच फुटकं. तू महिन्याला जितके खर्च करतेस ना, तितके आम्ही सगळे मिळून कमवत सुद्धा नाही. असं मर मरायचं, सगळं करायचं, घरचं बाहेरचं. हे असं तुमचं कोणाला काही किंमत आहे का? वाईटपणा शेवटी कोणाला? नंदिनीला. ताई, असं कोण म्हणताय? आम्हाला माहित नाही का तुम्ही किती मेहनत करता ते? अनिल तर नेहमी म्हणत असतो, ताई केवढे कष्ट घेते, घर किती छान सांभाळते. खरंच. त्याला काय जाते नुसतं बोलायला? एक दिवस माझ्या आयुष्यातला जगून बघ म्हणावं, मग लक्षात येईल. बरं, पण ताई, ह्या चहासाठी तुमचे खरंच खूप आभार. हा, बघा मला अर्ध बरंही वाटायला लागलंय. असू दे ग. अगं त्या चहाची की नाही गंमतच झाली. काय? अगं योगायोगच म्हणणं हवं तर. काय झालं माहितीये का, मी घरी असं आदण ठेवलं, बघते तर काय साखर संपलेली. मग म्हंटल तुझ्याकडे येऊन थोडीशी उसनी घ्यावी म्हणून आले. तर तू ही अशी आजारी पडलेली. अगं बरं हवेल का मला? तशीच गेले किचन मध्ये आणि तुझ्यासाठी चहा ठेवला. आता म्हंटल तुझ्यासाठी चहा करतेच आहे, तर घरचा चहा पण इथेच करावा म्हणून 4 कप चहा इथेच केला.
आता घेऊन जाते घरी आणि ओतते यांच्या घशात. ताई एक सांगू, इतक्या नका ना चिडत जाऊ. ए मला नको सल्ले देऊ, उलट मी सल्ला देते ना तोच लक्षात ठेव तू. या अशा फुक्कटच्या ट्युशन घेणं, लोकांना मदत करणं वगैरे बंद कर आता. या अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजतेस ना म्हणूनच अशी आजारी पडलीयस. आता म्हंटल तुझ्यासाठी चहा करतेच आहे, तर घरचा चहा पण इथेच करावा म्हणून 4 कप चहा इथेच केला. आता घेऊन जाते घरी आणि ओतते यांच्या घशात. ताई एक सांगू, इतक्या नका ना चिडत जाऊ. ए मला नको सल्ले देऊ, उलट मी सल्ला देते ना तोच लक्षात ठेव तू. या अशा फुक्कटच्या ट्युशन घेणं, लोकांना मदत करणं वगैरे बंद कर आता. या अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजतेस ना म्हणूनच अशी आजारी पडलीयस. लोकांना काही किंमत असते का त्याची? नाही. आज मी आहे म्हणून तुझ्या आजारपणात सेवा करते की नाही? अगं माझाच आधार आहे तुम्हाला पुढेही. नको काळजी करूस तू फक्त आराम कर. अगं रविवारी गोपटे वकील येणार आहेत, लक्षात आहे ना? सह्या करायच्या आहेत. हा आहे ना लक्षात? हा तू फक्त आराम कर, बाकी काही करू नको. आणि काही लागलं तर मी आहेच शेजारी, फक्त हाक मारायची, नंदिनी की मी आलेच. कळलं? चल. हाय